संपूर्ण राज्यभरात महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात पक्षाची संघटनात्मक पकड, संघटनात्मक विस्तार मजबूत करीत आमदार संजय खोडके व आमदार सुलभाताई खोडके यांनी विकासविषयक प्रश्न गांभीर्याने हाताळत मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणारच ही खुणगाठ ध्यानीमनी बाळगून जनतेशी संवाद, संपर्क, चर्चा, समन्वय साधित आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीत स्थानिक कामगिरी, विकासाची दिशा आणि उमेदवाराची स्वीकारार्हता अधिक महत्त्वाची ठरत आहे. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा अंगीकार करीत सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व समाज संघटनांना सोबत घेऊन वाटचाल सुरू आहे. संघटनात्मक एकजुटीचा परिचय देत आगेकूच करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात प्रवेश घेणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरू आहे. अशातच रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पक्षाच्या अंबापेठ गौरक्षण प्रभागाच्या माजी नगरसेवक रश्मी घनश्याम नावंदर यांनी आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय. सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांना वेळोवेळी सातत्यपूर्ण पाठबळ, अमरावती शहराचा होत असलेला चौफूर विकास, सर्वसामान्य माणसांसोबत जुळलेली नाळ, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंगची तसेच ऋणानुबंधांची वीण घट्ट करीत आमदार संजय खोडके व आमदार सुलभाताई खोडके यांची केलेला पंचसूत्रीचा अवलंब लक्षात घेता त्यांची ही भूमिका कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. त्यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके, यश खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन माजी नगरसेवक सौ रश्मी घनश्याम नावंदर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. याप्रसंगी यश खोडके यांच्या समवेत घनश्याम नावंदर, माजी नगरसेवक जवाहरभाई व्यास, अमरावती जिल्हा मतदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, जितेंद्रसिंह ठाकूर, शक्ती तिळके, आशिष व्यास, मनीष देशमुख आदीसह अन्य उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.